मऊ लुसलुशीत, मोकळे, सुटसुटीत आणि हो दिसायला देखील आकर्षक अशी पोह्यांची डिश मिळाली तर काय, सकाळी या अप्रतिम चवीच्या पोह्यांचा भन्नाट नाश्ता मनाला अगदी प्रसन्न करून जातो। पण तेच पोहे जर भातासारखे किंवा ओलसर न राहता कोरडे झाले तर पोहे खाण्याचा आनंद काही घेता येत नाही। त्यासाठी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे परफेक्ट, अतिशय सोपे, झटपट होणारे, मऊ लुसलुशीत, मोकळे, सुटसुटीत, टेस्टी अशी कांदे पोह्यांची रेसिपी। अगदी दररोज जरी बनवले ना तरी पण तितक्याच आवडीने खाल। नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अप्रतिम चविष्ट असे कांदे पोहे, कुणीही सहज बनवू शकेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सकाळच्या नाश्त्यासाठी मी इथे हे 250 ग्रॅम पोहे घेतले आहे। सर्वात आधी पोहे चाळणीने चाळून घेऊया। पोह्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो पण निवडून टाकावा। मार्केटमध्ये मिळणारे पोहे कधीच एकसारखे नसतात। कधी पोहे भिजवण्यासाठी जास्त पाणी लागते तर कधी कमी। कोणते पण पोहे घरी आल्यानंतर फर्स्ट टाइम केल्यानंतर समजते की पोह्यांना भिजवण्यासाठी किती पाणी लागेल। पोहे चाळून झालेले आहे। आता अशा प्रकारे पोह्यामध्ये पाणी टाकून लगेचच चाळणी वर उचलून बाजूला एखाद्या प्लेटवर ठेवूया। काही पोह्यामध्ये डायरेक्ट असे पाणी टाकले तर त्याचा भात होतो। त्यासाठी पोहे भिजवताना वरून हातानेच पाण्याचा हबका देऊन ते मिक्स करावे। साधारण अर्धा ते 1 कप पाण्यामध्ये हे पोहे भिजवले जाऊ शकतात, त्यामुळे ते छान मोकळे सुटसुटीत होतात। पोहे भिजत आहे तोपर्यंत पोह्यांची बाकी तयारी करूया। पोहे बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 9 ते 10 कढीपत्त्याची पाने, 1 कांदा, 4 ते 5 हिरवी मिरची, पाववाटी शेंगदाणे, लिंबू आणि कोथिंबीर। कांदा मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, लिंबू पण कापलेला आहे। लिंबू पोह्यांची चव तर वाढवतोच, त्याचबरोबर पोहे पचायला पण हलके जातात। कोथिंबीर पोहे परतवते वेळी कट करूया, आधी चिरली तर काळी नको पडायला। आता हे भिजत ठेवलेले पोहे अशा प्रकारे मोकळे सुटसुटीत करूया, म्हणजे कढईत टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करता येतील। मिक्स करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। या स्टेजला पोह्यामध्ये पाणी असल्यास पोहे आणखी भिजून द्यावे, जोपर्यंत ते असे कोरडे होत नाही। पोहे सर्व करते वेळी वरून सजावटीसाठी सुकं खोबरं, जे मी ग्राइंड करण्यासाठी तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून छान बारीक करून घेतलेले आहे। पोहे परतवण्यासाठी हाय फ्लेमवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 4 वगळी तेल टाकूया। साधारण पाववाटी तेल आहे। रोजच्या भाजीपेक्षा पोह्यांना थोडं जास्त तेल लागते, नाहीतर ते मऊ लुसलुशीत न होता, ओलसर न होता कोरडे लागतात। तेल तापताच कढईमध्ये टाकूया पाववाटी शेंगदाणे, 1 छोटा चमचा जिरं, 9 ते 10 कढीपत्त्याची पाने आणि 4 ते 5 बारीक चिरलेली हिरवी मिरची। चमच्याने मिनिटभर शेंगदाणे छान खरपूस कडक होत नाही तोपर्यंत तळूया। कढीपत्ता, मिरची, शेंगदाणे छान खमंग तळल्यानंतर वरून 1 बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा आपल्याला जास्त ब्राऊन असा नाही तळायचा। कांद्याचा कलर हलकासा सोनेरी दिसत नाही तोपर्यंत तो तेलात परतूया। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। कांदा असा हलकासा सोनेरी होताच त्यात आपण अर्धा छोटा चमचा हळद टाकूया। हळद तेलात मिक्स होताच कढईत टाकूया हे भिजवलेले पोहे। पोहे आपण आधीच हाताने असे मोकळे सुटसुटीत करून घेतलेले आहे। वरून चवीनुसार मीठ टाकूया। आता हाय फ्लेमवरच 3 ते 4 मिनिटे पोहे असे खालीवर करत छान परतूया। आता वरून ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। आणखी 1 मिनिटभर पोहे आपण परतूया। कोथिंबीर पोह्यामध्ये छान मिक्स झालेली आहे। तुम्ही बघू शकता पोहे छान मोकळे, सुटसुटीत आणि मस्त असे मऊ लुसलुशीत झालेले दिसत आहे। गॅस बंद करून गरमागरम पोहे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। इथे मी फोटो घेण्यासाठी वाटीमध्ये आणि प्लेटमध्ये दोन्हीमध्ये पोहे घेतलेले आहे। आता वरून सजावटीसाठी हे बारीक केलेलं सुकं खोबरं टाकूया आवडीप्रमाणे। यावरून आणखी बारीक चिरलेला कांदा देखील टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। खूपच मस्त असे पोहे तयार झालेले आहे। कुणालाही हे पोहे पाहिल्यानंतर खाण्याचा मोह आवरता येणार नाही। अतिशय टेस्टी आणि भन्नाट झालेले पोहे जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत।